माझ्या सर्व मित्रांनो, मला हा सुविचार व्हॉट्सअपवर आला. काय विचार आहे? स्वतः आयुष्यात कधीच स्वतःच्या मताने हिशेबाने जीवन जगावं, स्वतःला जे पटेल ते करावं. आयुष्य त्या मदारी वाल्या माकडा खातर की ज्याचा मालक तो जसं म्हणेल तसेच करणार, उड्या मारणार, अशा जीवनाला अर्थ नसतो. आपलं आयुष्य आपल्याच पद्धतीने जगायला हवं. नाही पटत कुणाला शत्रूचे तिथेच संपवलेला बरा असतो. कारण आयुष्य पुन्हा नाही, त्यामुळे निर्णय पण आपलेच हवे. कधीच आपले रिमोट कंट्रोल हे दुसऱ्याच्या हातात देऊ नये याच्याचकडे मित्रांनो, हा विचार स्पष्ट त्याग वाढ जीवनशैलीकडे बोल टाकतो. परंतु दुर्दैवाने आपल्यावर भोगवाढ संस्कृती लादल्या गेली किंवा आपण स्वीकारली, त्यामुळे हा जो काही इथं सुविचार आहे त्याला तडा गेला आहे. कारण आज घडीला प्रत्येकाला फुकटामध्ये काही ना काही पाहिजे, का भोगायला लागते. आणि मग भोगायला पैसे कमी पडले आणणार कुठून? मग कोणी शॉर्टकट, कोणी लॉंगकट करून आपलं भोग पूर्ण करतात. मित्रांनो, आज जी राज्यपद्धती आहे, लोकशाही, तिच्यामध्ये ज्याची मतं जास्त त्याचं सरकार येतं. आणि याचाच फायदा घेऊन जे काही पक्ष आहेत ते मतसंख्या पाहून सवलती जाहीर करतात आणि आपण त्या स्वीकारून त्याच्या पक्षाचे त्याच्या पक्षाचे शिपाई बनतो. त्या भागातील पक्ष पदाधिकारी या त्याच्या हाताखालील लोकांना वाटेल तसं नाचवतो आणि नाचतात. पण हाती काही लागत नाही. म्हणून हा विचार. तसंही श्रीकृष्ण महात्म्यांनी सांगितलं, कुणालाही मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये, मदत देऊ नये. ही झाली त्यागवादी संस्कृती. आणि मी सध्या जे कार्य करत आहे, कुणीही न मागता स्वतःहून करतो आहे, त्यात मला थोडंसं चुकी वाटून राहिली असून मी विनाकारण आपणहून घुसखोरी करून राहिलो. कशामध्ये? लोकांच्या विचारसरणीवर. म्हणून यापुढे तरी विचारल्याशिवाय सल्ला न दिलेला बरा. बाळासाहेब रामदास खंडागळे. चुकत असेल तर माफ करा, पण हा विचार मला पडला म्हणून आपल्याला पाठवत आहे. थँक्यू. बाळासाहेब रामदास खंडागळे.